सो आता आपण बघूया व्हेरिकोज व्हेन्स. त्याच्या आधी आपण बघूया आयुर्वेदचा कॉन्सेप्ट, दॅट इज सिरा. आता आपल्या बॉडीमध्ये टोटल 700 सिरा सांगितले आहेत. 700 सिरा असतात आपल्या बॉडीमध्ये. आणि आपण पान कसं बघतो, पानावर एका पॉईंटपासून ते वेन स्टार्ट होऊन असे पुढे पुढे जातात. पान बघितलंय ना आपण, पानावर कसे वेन्स असतात ते एका पॉईंटपासून स्टार्ट होतात. तसंच आपल्या बॉडीमध्ये जे 700 सिरा सांगितलेत त्यांचं मूल रूट असतं नाभी. नाभीपासून ते सुरू होतात आणि मग नाभीपासून ते ऊर्ध्व, अधो, तिर्यक अशा सगळ्या दिशेने जातात. आणि मॉडर्नसोबत कम्पेअर करायचं झालं तर आपण सिराला वेन्ससोबत कम्पेअर करतो. सो आता आपण बघूया व्हेरिकोज वेन्स. पहिले तर व्हेरिकोज वेन म्हणजे काय. आता वेन नाव तर येतच म्हटलं, वेनच्या रिलेटेड आहे. सो ह्याच्यामध्ये काय होतं, जे वेन आहेत आपले ते डायलेट होतात. आता जर ते डायलेट झाले, बलून जर डायलेट झालंय तर तो एलॉंगेट पण होणार ना. असं बलून फुगवतोय मग तो हाईटनी पण वाढतोय. सो ते आता डायलेट होणार, ते एलॉंगेट होणार आणि टॉर्टस होणार. टॉर्टस म्हणजे काय असतं की असं कसं पण खूप जास्त ट्विस्टेड आहे, कसे पण टर्न्स आहेत, कसे पण बेंड्स आहेत. सो काय काय होतं, ते जे वेन आहे ती डायलेट होती, ती एलॉंगेट होती आणि ते टॉर्टस होतं. आणि ह्यालाच आपण म्हणतो व्हेरिकोज वेन. सो वेन अ वेन बिकम्स डायलेटेड, elongated and tortuous, it is called varicose vein. सो आता आपल्याला व्हेरिकोज वेन काय असतं कळलं. तिथे वेन डायलेट होतीये. आता आपल्या बॉडीमध्ये खूप सारे वेन्स आहेत, खूप ठिकाणी वेन्स आहेत. सो कोणती वेन डायलेट होते ह्यासाठी 4 कॉमन पॉईंट सांगितलेत. पहिलं तर सांगितले जे आपले लोअर लिंब आहे. आता लोअर लिंबमध्ये सुपरफिशियल वेन्स पण असतात, डीप वेन्स पण असतात. जे सुपरफिशियल वेन्स आहेत ना त्यांच्यामध्ये हे व्हेरिकोज वेन खूप कॉमन आहे. सो इथे सांगितलंय सुपरफिशियल वेनस सिस्टम ऑफ लोअर लिंब. आणि आपले जे लोअर लिंब आहे ना त्यात 2 सुपरफिशियल वेन्स असतात. ते 2 असतात लॉंग सेफॅनस वेन आणि शॉर्ट सेफॅनस वेन. ह्या दोन्हीमध्ये पण होऊ शकतं किंवा दोन्हीमधून एकामध्ये पण होऊ शकतं. सो फर्स्ट कॉमन साईट सांगितली आपल्या लोअर लिंबची सुपरफिशियल वेनस सिस्टम. सेकंड सांगितलं इसोफेजियल वेरायक्स. आता हे तर माहिती ना आपलं इसोफेजियल वेरायक्सेस होतात, त्याच्यामध्ये पण वेन्स डायलेट होतात. सो इसोफेशियल वॅरेक्स. मग हिमोरॉइडल वेन्स. आता हिमोरॉइड जे होतात त्यात पण वेन्सचं डायलेटेशन होतं ना. सो हिमोरॉइडल वेन्स आणि स्पर्मॅटिक वेन्स, दॅट इज व्हेरिकोज सील. हिमोरॉइडल वेन्सचं जेव्हा डायलेशन होतं तेव्हा आपण म्हणतो हिमोरॉइड्स, आणि जेव्हा स्पर्मॅटिक वेन्सचं डायलेटेशन होतं तेव्हा आपण म्हणतो व्हेरिकोज सील. व्हेरिकोज सील पण ऐकलं असेल, ह्याच्यामध्ये जी स्पर्मॅटिक वेन आहे त्याच्यामध्ये डायलेटेशन होतं. दिस इज व्हेरिकोज सील. सो 4 कॉमन साईट्स काय सांगितलं आपण. पहिलं तर आपली लोअर लिंब, मग आपण सांगितलं इसोफेजियल व्हरायसेस, मग हिमोरॉइड्समध्ये पण वेन्सचं डायलेटेशन होतं आणि व्हेरिकोज सीलमध्ये पण वेन्सचं डायलेटेशन होतं. सो लोअर लिंब, इसोफेजियल व्हरायसेस, मग हिमोरॉइडल वेन्स आणि स्पर्मॅटिक वेन्स, हे 4 आपण कॉमन साईट सांगितले व्हेरिकोज वेन्ससाठी. आता ह्या चॅप्टरमध्ये आपण फक्त लोअर लिम्समध्ये जे व्हेरिकोज वेन्स होतात ते बघणार आहोत. मग आता हे व्हेरिकोज वेन्स पाहण्याआधी आपण बेसिक आपल्या लोअर लिम्बची वेनस ड्रेनेज सिस्टम कशी असते ते बघूया. जे लोअर लिम्बचं वेनस ड्रेनेज आहे ना ते 3 पार्ट्समध्ये डिवाइड केलं आहे. त्यात आपले सुपरफिशियल वेन्स, मग आपले डीप वेन्स, आणि हे सुपरफिशियल आणि डीपला कनेक्ट करणाऱ्या वेन्स असतात परफोरेटिंग वेन्स, किंवा ज्यालाच आपण म्हणतो कम्युनिकेटिंग वेन्स. हे जे परफोरेटिंग वेन्स आहेत ना हे वरच्या सुपरफिशियलला आणि डीप वेन्सला कनेक्ट करायचं काम करतं. सो आता हे तिन्ही पण आपण एक एक करून बघूया. सो आपण काय सांगितलं की लोअर लिम्बचं जे वेनस ड्रेनेज आहे ते 3 कॅटेगरीजमध्ये डिवाइड केले. सुपरफिशियल वेन्स, डीप वेन्स आणि परफोरेटिंग वेन्स. सो आता पहिलं आपण बघूया डीप वेन्स. डीप वेन्सच्या बाबतीत काय सांगितलं आहे की जसे आपले आर्टरीज जातात, आर्टरीजचे ब्रांचेस जातात, सिमिलरली आपले वेन्स पण त्यांच्या अलॉंगच जातात. म्हणजे एक आर्टरी चालली तर बाजूने सेम वेन पण जाते. सो द डीप वेन्स ऑफ लोअर लिम्ब गो अलॉंग विथ आर्टरीज अँड देअर ब्रांचेस. आता जे डीप वेन्स आहेत ना ते 4 सांगितलेत. डीप वेन्स म्हणजे जे डीप आहेत, सुपरफिशियली फील नाही होत आपल्याला, ते खाली आहेत, मसल्सच्या पण आत आहेत. सो डीप वेन्स 4 सांगितलेत. पहिलं तर पेरोनियल वेन, मग पॉप्लिटियल वेन, अँटेरियर टिबियल वेन आणि फिमोरल वेन. सो 4 डीप वेन्स कोणत्या सांगितल्यात, 2 P, 1 T आणि 1 F, म्हणजे बोन्स 2 सांगायचे आणि 2 P सांगायचे. दॅट इज पेरोनियल वेन, पॉप्लिटियल वेन, अँटेरियर टिबियल वेन आणि फिमोरल वेन. आता हे वेन आहे, ठीक आहे. हे काय काम करणार आहेत वेन्स, जे ब्लड आहे ते हार्टपर्यंत नेणार आणि ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट जातं आहे ना. सो त्यामुळे ह्यांच्यामध्ये खूप सारे वॉल्व्स असणार. हे वॉल्व्स काय करतात,
दे मेक शुअर की जे ब्लड आहे ते वरच्याच डिरेक्शननी फ्लो झालं पाहिजे आणि ते ब्लड बॅकवर्ड्स खाली डाऊनवर्ड्स नाही गेलं पाहिजे. त्याच्यासाठी ह्या वेन्समध्ये खूप सारे वॉल्व्स असतात. मग आता सेकंड कॅटेगरी येते सुपरफिशियल वेन्स. जे सुपरफिशियल वेन्स असतात ना ते आता सुपरफिशियल म्हटल्या वरच्यावर असणार. सो ते स्किनच्या खाली असतात आणि डीप फेशियाच्या वर असतात. सो दीज आर बिटवीन द स्किन अँड द डीप फेशिया. म्हणजे रफली बघायचं झालं तर सबक्युटॅनियस फॅटमध्ये असतात. सो हे जे सुपरफिशियल वेन्स आहेत ना ते सबक्युटॅनियस फॅटमध्ये असतात बिटवीन द स्किन अँड डीप फेशिया. आता हे जे सुपरफिशियल वेन्स आहेत लोअर लिम्बमध्ये 2 सुपरफिशियल वेन्स आहेत, हे नेहमी लक्षात ठेवायचं. 2 कोणते आहेत? लॉंग सेफॅनस वेन्स आणि शॉर्ट सेफॅनस वेन्स आणि मग त्यांचे ट्रिब्युटरीज. सो काय सांगितलं आपण? सुपरफिशियल वेन्स जे आहेत ते सबक्युटॅनियस फॅटमध्ये असतात बिटवीन द स्किन अँड द डीप फेशिया आणि हे 2 असतात. लॉंग सफेनस वेन्स, शॉर्ट सफेनस वेन्स आणि मग त्यांचे ट्रिब्युटरीज. आता हे लक्षात ठेवा, स्पेलिंग बघा. सेफॅनियस म्हणतोय आपण पण स्पेलिंग इज सफेनस वेन्स, पण आपण म्हणतोय सेफॅनियन्स वेन, पण दॅट इज सफेनस वेन्स. स्पेलिंग बघा लिहिताना सफेनस. आता आपण हे जे दोन्ही सांगितले लॉंग अँड शॉर्ट सफेनस वेन्स हे आपण एक एक करून बघूया. पहिला आपण बघूया लॉंग सफॅनस वेन. ह्यालाच आपण म्हणतो ग्रेट सफॅनस वेन. आणि हे जे लॉंग वाली आहे ही आपल्या अख्ख्या बॉडीमधली लॉंगेस्ट वेन आहे, हे नेहमी लक्षात ठेवायचं. बॉडीमधली लॉंगेस्ट वेन इज ही लॉंग सफेनस वेन विच इज सुपरफिशियल वेन ऑफ आर लोअर लिम्ब. त्यात येतं आपलं लॉंग सफॅनस वेन आणि अख्ख्या बॉडीमधली लॉंगेस्ट वेन आहे. आता ही कुठून कुठेपर्यंत जाते? आपल्या फुटमध्ये मीडियली जी मार्जिनल वेन असती तिथून हे स्टार्ट होतं आणि वरती येऊन फिमोरल वेनमध्ये ही एंड होती. ही झाली आपली लॉंग सफेनस वेन. मग येते आपली शॉर्ट सफेनस वेन, ह्यालाच आपण म्हणतो स्मॉल सफेनस वेन. ही जी आहे ही पण फुटमधूनच स्टार्ट होती फ्रॉम द लॅटरल मार्जिनल वेन. जी वरची होती ती मीडियल मार्जिनल वेन पासून स्टार्ट होत होती. ही वाली स्टार्ट होती फ्रॉम द लॅटरल मार्जिनल वेन आणि ही वरती येते अँड दिस एंड्स इन पॉप्लिटियल वेन. लॉंग वाल्याचं काय होत होतं? ती मीडियल मार्जिनल वेन पासून फिमोरल वेन पर्यंत होती. जी शॉर्ट वाली आहे ती लॅटरल मार्जिनल वेन पासून पॉप्लिटियल वेन पर्यंत आहे. सो हे झालं आपलं सुपरफिशियल वेन्सचे 2 वेन्स, दॅट इज लॉंग सफेनस वेन आणि शॉर्ट सफेनस वेन. मग आता थर्ड कॅटेगरी येते आपली परफोरेटिंग वेन्स, ज्यालाच आपण म्हणतो कम्युनिकेटिंग वेन्स. आता नावावरून कळतं कम्युनिकेटिंग वेन. हे काय करतात? हे आपल्या सुपरफिशियल वेन्स आणि डीप वेन्सच्या मध्ये कम्युनिकेशन घडवून आणतात. सो दीज वेन्स कम्युनिकेट बिटवीन सुपरफिशियल वेन्स आणि डीप वेन्स. सो हे जे परफोरेटिंग वेन्स आहेत ना हे आता सुपरफिशियल आणि डीपच्या मध्ये असतं डीप फेशिया. सो हे त्या डीप फेशियाला पिअर्स करतात आणि तिथून मग ते सुपरफिशियल वेन्समधून ब्लड आणतात इनटू द डीप वेन्स. ह्यांचं कामच हे असतं. नॉर्मल कंडिशन्समध्ये हे कसं काम करतात आपले परफोरेटिंग वेन्स? ते सुपरफिशियल वेन्समधलं जे ब्लड आहे ते खाली आणतात हे डीप वेन्समध्ये. हे नॉर्मल कंडिशन्समध्ये होतं आणि ह्यांच्यात वॉल्व्स पण असतात सो दॅट ते ब्लड ह्याच डिरेक्शनने यावं की सुपरफिशियल टू डीपच जावं. पण कधी कधी हे जे वॉल्व्स आहेत हे काम नीट करत नाही आणि अशा केसेसमध्ये ती डिरेक्शन उलटी होती. जे ब्लड आहे ते उलट्या डिरेक्शनमध्ये फ्लो होतं. दॅट इज ते डीप वेन्समधून सुपरफिशियल वेन्समध्ये जायला लागतं आणि ह्याच्यामुळे सुपरफिशियल वेन्समध्ये व्हेरिकोसिटी येते. दॅट इज ते डायलेट होतात. सो जेव्हा हे आपले परफोरेटिंग वेन्समधले वॉल्व्स नीट काम करत नाहीत तेव्हा ते ब्लड उलट्या डिरेक्शनमध्ये जातं आणि सगळं ब्लड डीपमधून सुपरफिशियलकडे जातं, ज्याच्यामुळे ते सुपरफिशियल वेन्स आपले डायलेट होतात, त्यांच्यात व्हेरिकोसिटी येते आणि ह्याच्यामुळेच व्हेरिकोज वेन निर्माण होतं. सो मेन कोण आहे ह्यात? परफोरेटिंग वेन्स आर रिस्पॉन्सिबल, कारण त्यांचं काम काय आहे? गपचूप सुपरफिशियल वेनमधून डीप वेन्समध्ये ब्लड घेऊन जायचं आणि त्यांना वॉल्व्स पण दिलेत सो दॅट उलट्या डिरेक्शनमध्ये नाही व्हावं. पण त्या वॉल्व्सनीच जर कधी चुकीचं काम केलं त्याच्यामुळे रक्त सगळं डीप वेन्समधून सुपरफिशियल वेन्समध्ये जाईल, ज्याच्यामुळे सुपरफिशियल वेन्समध्ये व्हेरिकोसिटी येणार. मग आता हे जे परफोरेटिंग वेन्स आहेत ना त्यांचे 2 टाईप्स पडतात, इनडिरेक्ट परफोरेटर्स आणि डिरेक्ट परफोरेटर्स. जे इनडिरेक्ट परफोरेटर्स आहेत ते खूप सारे असतात आणि ते सुपरफिशियल वेन्सला म्हणजे सुपरफिशियल वेन्सपासून स्टार्ट होतात, ते डीप फेशिया थ्रू पिअर्स करतात आणि खाली जाऊन जे काही मसल्सच्या खाली वेसल्स आहेत त्यासोबत कम्युनिकेट करतात आणि हे मोस्टली अपर पार्ट ऑफ लेगमध्ये असतात, लेगच्या वरच्या हिस्स्यामध्ये असतात. मग येतात डिरेक्ट परफोरेटर्स. जे डिरेक्ट परफोरेटर्स आहेत ते डिरेक्टली स्फेनस वेन्सला डीप वेन्स सोबत कनेक्ट करतात.
मग आता हे जे आपण डिरेक्ट परफोरेटर्स सांगितलं त्यांचे जरा एक्झाम्पल्स बघूया. थाईजमध्ये बघायचं झालं तर थाईजमध्ये लॉंग सफॅनस आणि फिमोरल वेनच्या मध्ये एक परफोरेटर असतं आणि लेग्समध्ये 3 ग्रुप्स केलेत आपण परफोरेटर्सचे. मीडियल परफोरेटिंग वेन्स, सेंट्रल परफोरेटिंग वेन्स आणि लॅटरल परफोरेटिंग वेन्स. आता कसं होतं, जर एखादा माणूस खूप वेळसाठी उभा राहिला आहे तर त्याच्या अँकलमध्ये व्हेनस प्रेशर वाढतं. जे अँकल रिजन आहे तिथे व्हेनस प्रेशर खूप वाढतं, म्हणजे ऑलमोस्ट 80 to 100 mm ऑफ HG पर्यंत जातं. आणि एवढं व्हेनस प्रेशर वाढल्यामुळे तिथे स्वेलिंग होतं. आणि पण आपण तिथे मसाज दिला किंवा मुवमेंट केली वगैरे तर ते प्रेशर कमी पण होतं. पण ह्याच्यामुळेच पुढे जाऊन व्हेरिकोसिटी निर्माण होती. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची की काफ मसल्सला आपण म्हणतो पेरिफेरल हार्ट. जे आपले काफ मसल आहे त्यालाच आपण म्हणतो पेरिफेरल हार्ट. आता नेक्स्ट बघूया एटिओलॉजी. एटिओलॉजीमध्ये पहिलं आपण बघूया मॉर्फोलॉजिकल फॅक्टर. आता व्हेरिकोज वेन्स जे आहेत त्याचे कॉजेसमध्ये पहिल्या त्या मॉर्फोलॉजीमुळे काय होणार की आता ते जे वेन्स आहेत त्यांना अगेन्स्ट ग्रॅव्हिटी हे रक्त वरती द्यायचे ना, त्याच्यामुळे ऑब्व्हियसली ते अगेन्स्ट ग्रॅव्हिटीमध्ये कधी प्रॉब्लेम झाला तर ते रक्त साठत जाणार, त्याच्यामुळे व्हेरिकोज वेन्स होणार. सो पहिला प्रॉब्लेम आहे की आता लोअर लिम्स आहेत त्यांना काम काय करायचं, त्या वेन्सला त्यांना ब्लड अगेन्स्ट ग्रॅव्हिटी ड्रेन करायचं, विच इज थोडंसं अवघड, ज्याच्यामुळे व्हेरिकोज वेन्स होऊ शकतं. ऑल्सो जे आपले सुपरफिशियल वेन्स आहेत ना त्यांच्या अराउंड खूप लूज फॅट टिश्यू आहे, त्याच्यामुळे त्यांचं जर स्वेलिंग आलं तर बाहेरून पुश करायला काहीतरी पाहिजे ना, ज्याच्यामुळे स्वेलिंग होणार नाही. ते सिस्टमच नाही आहे, कारण सुपरफिशियल वेन्सच्या अराउंड लूज फॅट टिश्यू आहे, त्याच्यामुळे त्यांना नीट सपोर्ट भेटत नाही, ज्याच्यामुळे आता ते फुगत जाणार ना वेन्स. त्यांना काय जागा आहे आजूबाजूला तर फुगा, कारण त्याच्या आजूबाजूला जस्ट लूज फॅट टिश्यू आहे, तर ते फुगत जातात आणि ह्याच्यामुळे व्हेरिकोज वेन्स होतं. आता नेक्स्ट सांगितलं प्रीडिस्पोजिंग फॅक्टर्स. ह्यात पहिलं सांगितलंय प्रोलॉंग स्टँडिंग. आता जर माणूस एखादा खूप वेळ उभा राहिला आहे आणि त्याचे जे वेन्समधले वॉल्स आहेत ते पण जर वीक झालेत तर खूप जास्त प्रेशर अप्लाय होत जाणार, ते रक्त साठत जाणार आणि ह्याच्यामुळे वॉल्स जे आहेत ते फेल होऊन जाणार, त्यांना ते अगेन्स्टवाला काम करताच येणार नाही, रेजिस्टन्स देताच येणार नाही. आणि ह्याच्यामुळे आपल्या लॉंग किंवा शॉर्ट सेफेनस वेन्समध्ये व्हेरिकोसिटी येते. कशामुळे? प्रोलॉंग स्टँडिंगमुळे, कारण वॉल्स वीक होतात, ते एकापर्यंत वरती ढकलूच शकत नाही, मग ते खाली खाली येत जातं वॉल्स वीक झालेत म्हटल्यावर. आणि जेव्हा आपण उभं राहिलोय खूप वेळ ह्याच्या असं झाल्यावर आपले काफ मसल्स पण, जे काफ मसलचं पंपिंग मेकॅनिझम असतं ते करू शकत नाहीत, कारण तुम्ही खूप वेळ उभा आहे, त्याच्यामुळे ते ब्लड वरती ढकलताच येत नाही, ते साठत जातं आणि ह्याच्यामुळे व्हेरिकोसिटी येते. मग सेकंड सांगितलंय ओबेसिटी. आता आपण मगाशी सांगितलेलं जे आपले सुपरफिशियल वेन्स आहेत ना ते सबक्युटॅनियस फॅटमध्ये असतात, आणि जर त्यांच्या अराउंड खूप जास्त फॅटी टिश्यू असेल तर ते लूज फॅटी टिश्यू असतं ना, तर ते आता आपले वेन्स डायलेट होत आहेत, त्यांच्या अगेन्स्ट त्यांना डायलेटेशन होण्यापासून वाचण्यासाठी कोणच नाही आहेत, कारण आजूबाजूला सगळं लूज फॅटी टिश्यू असतं. सो अशा केसमध्ये सुद्धा व्हेरिकोसिटी होण्याचे चान्सेस असतात, कारण रेजिस्टन्सच नाही आहे ना. जर तो माणूस जिथे ती वेन जर फुगत चालली आहे तर त्याला थांबवायलाच कोण नाही आहे, तो फुगतोय आजूबाजूला कोणी शांत त्याला करायलाच नाही आहे, कारण आजूबाजूला सगळं लूज फॅटी टिश्यू आहे. सो अशा केसमध्ये व्हेरिकोसिटी होती. सो काय सांगितलं आपण? ओबेसिटी. कारण अशा पेशंट्समध्ये सबक्युटेनियस टिश्यूमध्ये खूप जास्त फॅटी टिश्यू असतं, त्यामुळे सपोर्टच भेटत नाहीत वेन्सला हे डायजेशन थांबवण्यासाठी, त्याच्यामुळे व्हेरिकोसिटी होती. मग थर्ड सांगितलं प्रेग्नेन्सीच्या वेळेस. आता मोस्टली फर्स्ट ट्रायमेस्टरच्या वेळेस काय होतं, प्रोजेस्ट्रॉन खूप जास्त असतं बॉडीमध्ये, आणि प्रोजेस्ट्रॉनची एक खासियत आहे, ते काय करतं आपल्या लोअर लिम्सचे जे वेन्स आहेत त्यांच्यामध्ये डायलेटेशन घडवून आणतं आणि त्यांना रिलॅक्स करतं. आता जर ते डायलेट झालेत, ते रिलॅक्स झालेत म्हटलं, वॉल्व कसे काम करणार ना, जर तुम्ही डायलेट करताय म्हटलं वॉल्व तर त्याच साईजचे आहेत ना त्या वेनच्या हिशोबाने, पण जर वेनची साईज वाढली म्हटलं वॉल्व तर काही कामाचेच नाही, ते इनकॉम्पिटंट होणार. ह्याच्यामुळे व्हेरिकोज वेन्स होणार, कारण वॉल्सला तुम्ही डायलेट करून घोळ करून टाकताय. सो फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये प्रोजेस्ट्रॉन असतं, ज्याच्यामुळे लोअर लिम्बचे जे वेन्स आहेत ते डायलेट होतात आणि रिलॅक्स होतात, ज्याच्यामुळे वॉल्स काही कामाचेच होत नाही, आणि ह्या हॉर्मोनल इफेक्टमुळे व्हेरिकोज वेन्स होतं. नेक्स्ट सांगितलंय जे आपलं लास्ट ट्रायमेस्टर असतं. लास्ट ट्रायमेस्टरच्या वेळेस काय होतं, युट्रस वाढलेला असतो, जो प्रेग्नेंट युट्रस असतो तो वाढलेला असतो. तो वाढल्यामुळे तो इन्फिरियर वेना केव्हावर प्रेशर अप्लाय करतो, आणि जर इन्फिरियर वेना केव्हावर प्रेशर अप्लाय झाले म्हटलं ब्लड कसं वर जाणार ना, त्याच्यामुळे वेनस फ्लोमध्ये ऑब्स्ट्रक्शन होतं आणि ब्लड खाली साठत जातं, ज्याच्यामुळे व्हेरिकोज वेन होतं.
सो 2 काय सांगितलं आपण प्रेग्नन्सीच्या वेळेस, फर्स्ट ट्रायमेस्टरच्या वेळेस होतं प्रोजेस्ट्रॉन, लास्ट ट्रायमेस्टरच्या वेळेस युटरस मोठं होतं आणि इन्फिरियर व्हेना केव्हावर प्रेशर अप्लाय करतं. मग आता नेक्स्ट सांगितलंय ओल्ड एज. आता ओल्ड एजमध्ये कसं होतं, वेन्सचे जे वॉल्स आहेत ना ते वीक होऊन जातात, त्यांची ॲट्रॉफी होती, ज्याच्यामुळे वेन्स तेवढे स्ट्रॉंग राहत नाहीत ब्लडवरती ढकलायला. सो अशा केसमध्ये ब्लड साठत जातं आणि ह्याच्यामुळे व्हेरिकोज वेन होतं. सो ओल्ड एजमध्ये काय सांगितलंय की वेनची वॉलची ॲट्रॉफी होती आणि ते वीक होऊन जातात, ज्याच्यामुळे ब्लडवरती पुश करणं अवघड जातं. मग नेक्स्ट सांगितलं ॲथलीट्स. आता कसं होतं, ॲथलीट्सना खूप प्रेशर लावतात, म्हणजे त्यांचे काफ्स मसल्स खूप फोर्सिबली कॉन्ट्रॅक्ट होतात. आता तुम्ही पळताय, सगळा खेळ तुमच्या पायांचा आहे. सो ॲथलीट्समध्ये जे आपले काफ मसल्स असतात ना त्यांचं खूप फोर्सिबल कॉन्ट्रॅक्शन होतं आणि ते एवढे कॉन्ट्रॅक्ट झाल्यामध्ये मुळे कधी कधी काय होतं, जे ब्लड आहे ते उलट्या डिरेक्शनमध्ये म्हणजे डीपमधून सुपरफिशियल वेन्सकडे ते ब्लडचा फ्लो होतो आणि ह्याच्यामुळे वॉल्स खराब होऊन जातात आणि वॉल्स खराब होऊन जातात, त्याच्यामुळे त्यांच्यात व्हेरिकोज वेन्स होतं. सो ॲथलीट्समध्ये काय सांगितलंय की ते खूप पळतात वगैरे, त्याच्यामुळे त्यांचे जे काफ मसल्स आहेत त्यांच्यात असं फोर्सफुल कॉन्ट्रॅक्शन होतं आणि ह्याच्यामुळे जे ब्लड परफोरेटिंग वेन्समधून खाली येत होतं ते एकदम फोर्सिबली आता रिव्हर्स अपोजिट डिरेक्शनमध्ये सुपरफिशियल वेन्सकडे जातं आणि ह्याच्यामुळे ह्या फोर्सफुल रिव्हर्स डिरेक्शनमुळे वॉल्स खराब होऊन जातात, ज्याच्यामुळे व्हेरिकोज वेन्स होतं. आता नेक्स्ट येतं टाइप्स ऑफ व्हेरिकोसिटी. आता ह्या 3 टाइप्स पडतात, प्रायमरी व्हेरिकोज वेन्स, सेकंडरी व्हेरिकोज वेन्स आणि कंजनायटल व्हेरिकोज वेन्स. आता हे आपण एक एक करून बघू. पहिलं येतं प्रायमरी व्हेरिकोज वेन्स. प्रायमरी व्हेरिकोज वेन्स हे सगळ्यात कॉमन आहे आणि हे मेनली वॉल्स खराब झाल्यामुळे होतं. सो जे प्रायमरी व्हेरिकोज वेन्स असतात ते वॉल्समध्ये डिफेक्ट आल्यामुळे व्हेरिकोसिटी होती, त्याच्यामुळे हे व्हेरिकोज वेन निर्माण होतात. आता आपण बघूया की स्पेसिफिक कोणत्या वॉल्वमध्ये खराब झाल्यामुळे कोणत्या वेनमध्ये व्हेरिकोसिटी येऊ शकते. आता जर सेफॅनोफिमोरल वॉल्वमध्ये काही डिफेक्ट आला, हा वॉल्व जर खराब झाला तर मग लॉंग सेफॅनस वेनमध्ये व्हेरिकोसिटी येणार. जर सेफॅनोपॉप्लिटियल वॉल्वमध्ये काही डिफेक्ट आला, हा वॉल्व जर खराब झाला तर शॉर्ट सेफॅनस वेनमध्ये व्हेरिकोसिटी येणार. आणि जर परफोरेटसच्या वॉल्समध्ये काही डिफेक्ट झाला तर इधर लॉंग किंवा मग शॉर्ट सेफॅनस वेन्समध्ये व्हेरिकोसिटी येणार. सो हे झालं आपलं प्रायमरी व्हेरिकोज वेन्स, जे वॉल्व्स खराब झाल्यामुळे होतं आणि हे खूप कॉमन आहे. आणि ह्यात आपण काय काय बघितलं की जर सेफॅनोफिमोरल वॉल्वमध्ये प्रॉब्लेम तर लॉंगवाल्यात व्हेरिकोसिटी येणार. जर सेफॅनोपॉप्लिटियल वॉल्व खराब तर शॉर्ट सेफॅनस वेनमध्ये प्रॉब्लेम येणार. जर परफोरेटर्समधला वॉल्व खराब तर दोन्हीमध्ये पण होऊ शकतं. आता सेकंड येतं सेकंडरी व्हेरिकोज वेन्स. आता मगाशी जे आपलं प्रायमरी व्हेरिकोज वेन्स होतं त्यात काय होतं, वॉल्स खराब होत होते. जे सेकंडरी व्हेरिकोज वेन्स आहेत त्यांच्यामध्ये वेन्समध्ये काही ऑब्स्ट्रक्शन आल्यामुळे ब्लड फ्लो ऑब्स्ट्रक्ट झाल्यामुळे व्हेरिकोसिटी येते. सो हे झालं सेकंडरी व्हेरिकोज वेन्स. ह्यात काय होतं तर वेनस ऑब्स्ट्रक्शन होतं सेकंडरी वाल्यामध्ये. आता हे ऑब्स्ट्रक्शन कसं असू शकतं, ह्यात पहिले सांगितलं मेकॅनिकल फॅक्टर्स. पहिलं येतं प्रेग्नन्सी. आता प्रेग्नन्सीच्या वेळेस युटरस वाढतो आणि ह्याच्यामुळे इन्फिरियर व्हेना केव्हावर प्रेशर अप्लाय होतं आणि ते प्रेशर अप्लाय झाल्यामुळे व्हेनस फ्लोमध्ये ऑब्स्ट्रक्शन येतं आणि ते ऑब्स्ट्रक्शन झाल्यामुळे तिथं ब्लड साठतं आणि ह्याच्यामुळे व्हेरिकोसिटी येते. नेक्स्ट सांगितलं ट्युमर्स इन द पेल्विस. आता जर युटराईन फायब्रॉइड्स असतील, ओव्हरियन सिस्ट असेल किंवा कशाचा कॅन्सर असेल, सर्व्हिक्स, युटरस, ओव्हरी, रेक्टम, ह्या सगळ्यामुळे पण त्याचे जे काही बेसिक छोट्या छोट्या वेन्स वगैरे असतील त्यांच्यावर प्रेशर दिलं जाईल, त्याच्यामुळे ते ऑब्स्ट्रक्ट होतील, मग ते ब्लड फ्लो होणार नाही नीट, त्याच्यामुळे स्वेलिंग होणार. सो हे झाले मेकॅनिकल फॅक्टर्स की बाहेरून वेन्सवर जोर पडतोय त्याच्यामुळे इथे ऑब्स्ट्रक्शन होते आणि त्याच्यामुळे व्हेरिकोसिटी येते. नेक्स्ट सांगितले डीप वेन थ्रॉम्बॉसिस. आता जेव्हा डीप वेन थ्रॉम्बॉसिस होतं ना तेव्हा त्या वेन्समधले वॉल्स खराब होऊन जातात आणि ह्याच्यामुळे पण व्हेरिकोसिटी येणार. सो डीप वेन थ्रॉम्बॉसिसमध्ये ऑब्स्ट्रक्शन होतं ज्याच्यामुळे वॉल्स खराब होतात आणि व्हेरिकोज वेन्स होतं. आता सेकंडरी व्हेरिकोज वेन्ससाठी अजून एक रिझन सांगितलं, दॅट इज हॉर्मोनल कॉजेस. आता जे मल्टीपॅरस फिमेल्स असतात त्यांच्यामध्ये ना प्रेग्नन्सीच्या वेळेस म्हणजे टू बी स्पेसिफिक फर्स्ट ट्रायमेस्टरच्या वेळेस प्रोजेस्टेरॉन खूप वाढतं आणि प्रोजेस्टेरॉन काय करतं, वेन्सला डायलेट करतं आणि रिलॅक्स करून टाकतं. ह्याच्यामुळे ब्लड कसं वरती जाणार ना, ते पंपच भेटत नाही आहे, ह्याच्यामुळे व्हेरिकोसिटी होती.
सो हे झालं आपलं हॉर्मोनल कॉज फॉर सेकंडरी व्हेरिकोज व्हेन्स. आता थर्ड येतं आपलं कंजनायटल व्हेरिकोज व्हेन्स. आता कधी कधी कसं होतं 20 वर्षाच्या खालची जी लोक असतात ना त्यांच्यामध्ये पण आपल्याला व्हेरिकोज व्हेन्स दिसतं. सो अशा केसमध्ये मोस्टली त्याचं रिझन असतं कंजनायटल कॉजेस आणि त्यात पण येतं कंजनायटल ॲटेरिओ व्हेनस फिस्ट्युला. जर ॲटेरिओ व्हेनस फिस्ट्युला असेल तर अशा केसेसमध्ये आपल्याला कंजनायटल व्हेरिकोज व्हेन्स दिसतं बिलो 20 इयर्स ऑफ एज. सो टाईप्समध्ये आपण 3 टाईप्स बघितले, प्रायमरी, सेकंडरी, कंजनायटल. प्रायमरीमध्ये वॉलमध्ये डिफेक्ट होता, सेकंडरीवाल्यामध्ये वेनमध्ये ऑब्स्ट्रक्शन होत होतं आणि थर्ड इज कंजनायटल व्हेरिकोज व्हेन्स. कंजनायटलमध्ये असतं कंजनायटल ॲटेरिओ व्हेनस फिस्ट्युला. ह्याच्यामुळे व्हेरिकोसिटी होती आणि त्याच्यामुळे कंजनायटल व्हेरिकोज व्हेन्स होतं. आता आपण बघूया व्हेरिकोज व्हेन्सचे क्लिनिकल फीचर्स. पहिला तर ज्या लेगमध्ये, ज्या लोअर लिम्बमध्ये आपल्याला व्हेरिकोज व्हेन झाला आहे तो पाय आपल्याला खूप असं टायर्ड वाटणार, तिथे असं दुखल्यागत वाटणार आणि टू बी स्पेसिफिक काफ मसल्समध्ये जास्त दुखतं. सो टायर्ड अँड एकिंग सेन्सेशन इन द अफेक्टेड लोअर लिम्ब, पर्टिक्युलरली इन द काफ. मग अजून काही काही केसेसमध्ये खूप सिव्हिअर पेन असतं आणि फक्त त्याच ठिकाणी असतं जिथे आपले वेन्स खराब झालेत, फक्त त्याच ठिकाणी एकदम सिव्हिअर पेन होतं आणि चालताना जर पेन वाढलं ह्याचा अर्थ डीप वेन्समध्ये डिफेक्ट आहे. नेक्स्ट सांगितलं की काही काही पेशंट्समध्ये सिम्पटम्सच दिसत नाहीत, फक्त वेन्स डायलेटेड दिसतात आणि टॉर्टर्स दिसतात. मग नेक्स्ट सांगितलं आहे की आता हे जे पेशंट्स आहेत हे दिवसभर उभे असतात आणि उभं राहून राहून सगळं रक्त खाली साठतं. सो इव्हनिंगमध्ये अशा पेशंट्समध्ये अँकल स्वेलिंग दिसतं आणि जे आपली व्हेरिकोसिटी जिथं झाली, जिथं व्हेरिकोज वेन्स आहेत त्यांच्यावरती जी स्किन असते ना त्या स्किनमध्ये इचिंग दिसतं आणि थोडं पिगमेंटेशन दिसतं. सो हे झाले आपले क्लिनिकल फीचर्स. काय काय सांगितलं क्लिनिकल फीचर्समध्ये? पहिला तर जो लिम्ब आपला अफेक्ट झाला आहे त्या लिम्बमध्ये खूप असं टायर्डनेस असतं आणि असं एकिंग सेन्सेशन असतं आणि कधी कधी फक्त काफ्सच एकदम पेन करतात आणि म्हणजे लोकलाइज्ड तेवढ्या साईटवर लोकलाइज्ड पेन असतं जे एकदम सिव्हिअर असतं आणि जर चालताना दुखतंय याचा अर्थ डीप वेन्स अफेक्टेड आहेत. आणि काही काही पेशंट्समध्ये तर पेन बिन काही नसतं, फक्त ते जे वेन्स आहेत ते आपल्याला डायलेटेड दिसतात आणि टॉर्टर्स म्हणजे एकदम ट्विस्टेड वगैरे दिसतात. आणि इव्हनिंगमध्ये आता जे पेशंटला व्हेरिकोज वेन्स आहे ते रक्त साठत जाणार. सो इव्हनिंगमध्ये अँकल स्वेलिंग होतं आणि ते व्हेरिकोज वेन जिथे झालं त्याच्यावरची जी स्किन आहे त्या स्किनमध्ये असं इचिंग होतं थोडंसं आणि ते पिगमेंटेशन दिसतं तिथे आपल्याला. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे जे पेशंट्स असतात ना ह्याची तुम्ही जेव्हा पर्सनल हिस्ट्री घेसाल तेव्हा तुम्हाला कळेल की त्यांचा जॉब इज कंटिन्यू उभं राहायचा, त्याच्यामुळे ते झालं आहे. सो नेहमी पर्सनल हिस्ट्री घ्यायची की ऑक्युपेशन काय आहे तुमचं, काय जॉब आहे, त्यावरून तुम्हाला कळेल की ओके व्हेरिकोज वेन झालं आहे. आता नेक्स्ट येतं लोकल एक्झामिनेशन. लोकल एक्झामिनेशनमध्ये पहिलं आपण बघूया इन्स्पेक्शन. सो आता पेशंट आलं आहे आपल्याकडे, आपण कसं इन्स्पेक्शन करणार? एक गोष्ट लक्षात ठेवायची की जे आपण सरळ उभं राहतो ना तेव्हा वेन्स एकदम प्रॉमिनंटली दिसतात, जे पायातले वेन्स आहेत एकदम प्रॉमिनंटली दिसतात. सो पेशंटला उभं करायचं, मग त्याचे जे व्हेरिकोज वेन्स आहेत ते एकदम प्रॉमिनंटली दिसतील. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे जी व्हेरिकोसिटी आहे ना ही वेगळ्या वेगळ्या ठिकाणी असू शकते किंवा फक्त एकाच ठिकाणी असते. जर ही फक्त एकच व्हेरिकोसिटी दिसते आपल्याला सेफॅनस ओपनिंगमध्ये म्हणजेच ग्रॉइनच्या ठिकाणी, दॅट इज सेफॅनस ओपनिंगच्या इथे आपल्याला जर व्हेरिकोसिटी दिसली तर आपण म्हणतो सेफेना व्हेरिक्स. ठीक आहे, सेफेना व्हेरिक्स म्हणजे काय की सेफॅनस ओपनिंगच्या इथे जर व्हेरिकोसिटी झाली तर. आणि आता तुम्ही इन्स्पेक्शन करताना तुम्ही प्रॉपरली इन्स्पेक्शन करायचं आणि मग बघायचं पहिलं की लॉंगवाली अफेक्टेड आहे की शॉर्टवाली, हे इन्स्पेक्ट करणं फार महत्त्वाचं आहे. सो इन्स्पेक्शनने आपल्याला हे बघायचं आहे की कोणत्या वाल्या वेनमध्ये व्हेरिकोसिटी झाली आहे. मग नेक्स्ट येतं पाल्पेशन. पाल्पेशनसाठी काही टेस्ट दिल्यात त्या आपण टेस्ट करतो. ह्यात पहिला येतं ब्रॉडी ट्रेंडेलेनबर्ग टेस्ट. ब्रॉडीज ट्रेंडेलेनबर्ग टेस्टमध्ये आपण काय करतो, हे आपण टू बी स्पेसिफिक जे आपलं सेफॅनोफिमोरल वॉल्व आहे ते बरोबर आहे की खराब झालं आहे हे चेक करण्यासाठी आपण हे बघतो. दॅट इज ब्रॉडी ट्रेंडेलेनबर्ग्स टेस्ट. This is done to know if that सेफॅनोफिमोरल valve and the other communicating system is competent or not. तर ह्याच्यामध्ये आपण काय करतो, जो आपला पेशंट आहे पहिला त्याला आपण झोपवायचं सुपाईन पोझिशनमध्ये, ज्यालाच आपण इथे म्हणतोय रिकम्बंट पोझिशनमध्ये त्याला झोपवायचं. मग त्याचे लेग्स उचलायला लावायचे. आता त्यांनी जर लेग्स असे सरळ केले आणि उचलले तर जे आपले वेन्स आहेत ते सगळं वेन्समधून ब्लड खाली येणार ग्रॅव्हिटीमुळे आणि आपले वेन्स एम्प्टी होऊन जाणार. आता वेन्स एम्प्टी झाल्यानंतर जे आपल्या सेफॅनोफिमोरल जंक्शन आहे तिथे थंबनी प्रेशर अप्लाय करायचं आणि मग त्या पेशंटला लगेच उभं राहायला सांगायचं. ठीक आहे, आणि मग काय होतं ते ऑब्झर्व करायचं. तर ह्या 2 मेथड दिलेत. पहिल्या मेथडमध्ये सांगितलं की तुम्ही प्रेशर अप्लाय करायचं,
मग ते प्रेशर काढून टाकायचं आणि मग त्या पेशंटला उभं राहायला लावायचं. मग तो जेव्हा पेशंट उभं राहिला किंवा आपल्याला दिसतं हे जे व्हरायसेस आहेत ते लगेच भरतात. जर ते लगेच भरतायत ह्याचा अर्थ वॉल्व्स काम नीट करत नाही आहेत, ह्याचा अर्थ आपली टेस्ट पॉझिटिव्ह आहे. सो जर लगेच भरले हे व्हरायसेस ह्याचा अर्थ आपले वॉल्व्स आर इनकॉम्पिटंट. कोणते वॉल्व्स? सफॅनोफेमोरल वॉल्व्स आर इनकॉम्पिटंट. सो दिस टेस्ट इज पॉझिटिव्ह. हे झालं मेथड 1. आता सेकंड मेथडमध्ये आपण काय करतो, मग अशी आपण प्रेशर अप्लाय करून मग हात काढत होतो. सेकंड मेथडमध्ये आपण प्रेशर अप्लाय करतो आणि तसंच ते 1 मिनिटासाठी प्रेशर अप्लाय करून ठेवतो, तसंच तिथे दाबून ठेवतो. आणि मग काय होतं, आता प्रेशर दिलं आहे मग ते हळूहळू वेन्स जे आहेत ते भरत जातात. ह्याचा अर्थ वॉल्व्स चांगले नाही आहेत. सो ह्यानी पण आपल्याला कळतं की टेस्ट पॉझिटिव्ह आहे. आता हे तर झालं आपलं ब्रॉडी ट्रेंडेलेनबर्ग टेस्ट. नेक्स्ट येतं टॉर्निक्वेट टेस्ट. टॉर्निक्वेट टेस्टसाठी काय करायचं, पहिलं तर वेन्स मोकळे करून घ्यायचे. ते कसेच करणार आपण मोकळे, पेशंटला सुपाईन पोझिशनमध्ये झोपायचं, दॅट इज रिकम्बंट पोझिशनमध्ये झोपायचं. मग त्याला त्याचे लेग्स रेस करायला लावायचे. मग वेन्स सगळे एम्प्टी होऊन जाणार. टू बी स्पेसिफिक सुपरफिशियल वेन्स सगळे एम्प्टी होऊन जाणार. आणि मग त्याचे वेन्स सगळे एम्प्टी करून घेतल्यावर आपण टॉर्निक्वेट बांधायचं. थाईजवर, लेग्सवर, असं वेगळ्या वेगळ्या लेवल्सला आपण टॉर्निक्वेट बांधतो. आणि आता हे बघा, त्याला टॉर्निक्वेट बांधलं मग त्याला उभं करायचं. आता ग्रॅव्हिटीमुळे वेन्समध्ये रक्त येणार, ब्लड फिल होत जाणार. मग बघायचं की त्या टॉर्निक्वेटच्या वरचे वेन्स भरतायत की खालचे वेन्स भरतात. आता आपण पहिली केस बघूया की त्या टॉर्निक्वेटच्या वरचे जे वेन्स आहेत ते भरतायत. सो द वेन्स अबव द टॉर्निक्वेट फिल अप, आणि जे खालचे आहेत ते तसेच कोलॅप्स राहतात. म्हणजे सगळं रक्त येऊन साठतं टॉर्निक्वेटच्या वरती. ह्याचा अर्थ की टॉर्निक्वेटच्या वरती जी कम्युनिकेटिंग वेन आहे ती ठीक नाही आहे, त्याच्यामुळे तिथं रक्त साठतंय. आता तिथं कम्युनिकेटिंग वेन होती, जर प्रेशर आहे तर त्यांनी गपचूप सगळं डीप वेन्समध्ये रक्त हे केलं पाहिजे ना, सर्क्युलेट केलं पाहिजे, पण ते नाही करत आहे. ह्याचा अर्थ जर आता टॉर्निक्वेटच्या वरचं वेन्समध्ये भरतं आहे आणि खालचे कोलॅप्स राहत आहेत, ह्याचा अर्थ ही टॉर्निक्वेटच्या वरची जी कम्युनिकेटिंग वेन आहे ती इनकॉम्पिटंट आहे, तिथे काहीतरी घोळ आहे. ठीक आहे, हे झालं केस 1. सेकंड केसमध्ये काय सांगितलं की जर टॉर्निक्वेटच्या ज्या वरचे वेन्स आहेत ते फुल एम्प्टी झाले, पण टॉर्निक्वेटच्या खालचे वेन्स जे आहेत ते एकदम रॅपिडली फिल झाले आणि तिथे आपल्याला जर अख्खं भरलेलं दिसलं तर ह्याचा अर्थ की टॉर्निक्वेटच्या खालच्या वेन्समध्ये खालच्या कम्युनिकेटिंग वेन्समध्ये काहीतरी इनकॉम्पिटन्सी आहे. सो आता आपल्याला ट्रिक तर कळली की टॉर्निक्वेट बांधायचं आणि त्या टॉर्निक्वेटच्या वरचे वेन्स भरतायत की खालचे वेन्स भरतात, ह्याच्याने आपल्याला कळेल की प्रॉब्लेम कुठे, वरती का खाली. सो ह्याच मेथडनी आपण जे टॉर्निक्वेट आहे ते थोडं स्टेप बाय स्टेप खाली आणायचं. मग आपल्याला एक्झॅक्ट पोझिशन भेटेल की कुठल्या पोझिशनला कम्युनिकेटिंग वेन्समध्ये इनकॉम्पिटन्सी आहे, कोणत्या पोझिशनच्या कम्युनिकेटिंग वेन्समध्ये प्रॉब्लेम आहे. हे करण्यासाठी ते टॉर्निक्वेट हळूहळू थोडं प्रत्येक स्टेप बाय स्टेप हळूहळू खाली आणत जायचं. आपल्याला कळलं की कुठे जिथे आपल्याला जिथं भरलेलं दिसेल ती एक्झॅक्ट पोझिशन आहे की तिथल्या कम्युनिकेटिंग वेन्समध्ये इनकॉम्पिटन्सी आहे. मग आता नेक्स्ट येतं पर्ट्स टेस्ट. पर्ट्स टेस्ट आपण हे कशासाठी करतो की आपले डीप वेन्स ठीक आहेत का हे चेक करण्यासाठी आपण करतो पर्ट्स टेस्ट. ह्यात काय करायचं की आपल्या थायच्या अपर पार्टमध्ये एकदम टाईट टॉर्निक्वेट बांधायचं आणि ते एवढं टाईट पाहिजे की त्यातून ब्लड, त्या वेन्समधून खाली ब्लड येणारच नाही. एकदम टाईट बांधून घेतलं आणि त्या पेशंटला पटपट चालायला लावायचं. आणि आता तो पटपट चालतोय. जर त्याचे कम्युनिकेटिंग वेन्स आणि डीप वेन्स नॉर्मल असतील तर त्याचे जे व्हेरिकोज वेन्स आहेत ते लगेच श्रिंक होऊन जातात. पण जर त्याच्या डीप वेन्स आणि कम्युनिकेटिंग वेन्समध्ये काही ब्लॉकेज असेल तर हे जे व्हेरिकोज वेन्स आहेत ते अजून डिस्टंट होतात आणि अजून प्रॉमिनंटली दिसतात. सो हे झाली आपली पर्ट्स टेस्ट. हे आपण चेक करतो की डीप वेन्स नीट आहेत का नाही, ह्यासाठी हे आपण करतो पर्ट्स टेस्ट. मग नेक्स्ट येतं मॉरिसेस टेस्ट किंवा मग आपण ह्यालाच म्हणतो कफ इम्पल्स टेस्ट. ह्यात काय करायचं, पेशंटला झोपायचं, त्याचे पायवरती घ्यायचे, रेज करायचे आणि मग त्याचे वेन्स एम्प्टी करून घ्यायचे. त्यानंतर पेशंटला सांगितलं तू एकदम फोर्सिबली कफ कर आणि तो जेव्हा फोर्सिबली कफ करतो तेव्हा आपल्या लॉंग सफॅनस वेन्समध्ये अशी एक इम्पल्स आपल्याला फील होती आणि ही इम्पल्स ही अशी एक एक्सपान्साइड इम्पल्स आपल्याला फील झाली. ह्याचा अर्थ वॉल्समध्ये प्रॉब्लेम आहे. कोणत्या वॉल्समध्ये? सफॅनोफेमोरल वॉल्वमध्ये इनकॉम्पिटन्सी आहे, हे आपल्याला कळतं. मग नेक्स्ट येतं फेगन्स मेथड. फेगन्स मेथड आपण ह्यासाठी करतो की परफोरेटर्स कुठं आहेत, खराब झालेले परफोरेटर्स कुठं आहेत ते चेक करण्यासाठी आपण करतो फेगन्स मेथड.
ह्याच्यामध्ये काय करायचं, जिथे व्हेरिकोसिटीज झालेत ना तिथे असं पाल्पेट करायचं आणि आपल्याला डीप फेशियामध्ये एक असा गॅप म्हणू शकतो की असं स्मॉल पिट फील होतं, कारण तिथून ते आपलं इनकॉम्पिटंट परफोरेटर गेलाय आणि हा खराब आहे त्यामध्ये ते आपल्याला पिट फील होतो. सो हे आपण म्हणतो फेगन्स मेथड. ह्यात काय करायचं, व्हेरिकोसिटीज जे आहेत तिथे पाल्पेट करायचं आणि आपल्याला एक स्मॉल पिट किंवा असा एक गॅप फील होतो इन द डीप फेशिया. दिस शोज द ट्रान्समिशन ऑफ इनकॉम्पिटंट परफोरेटर. तिथून त्या पिटमधून आपला बिघडलेला परफोरेटर गेलाय त्याच्यामध्ये ते आपल्याला एक पिट फील होतं. मग नेक्स्ट येतं अदर एक्झामिनेशन्स. ह्यात आपण करतो एक्झामिनेशन ऑफ ॲबडॉमिन. आता हे आपण का करतो, टू रूल आउट प्रेग्नन्सी किंवा काही पेल्विक ट्यूमर असेल. सो या सगळ्यासाठी आपण ॲबडॉमिनचं एक्झामिनेशन करतो. अजून आपण करतो एक्झामिनेशन ऑफ वेजायना अँड रेक्टम. आता हे आपण का करतो, काही पेल्विक ट्यूमर्स आहेत का हे चेक करण्यासाठी आपण वेजायना आणि रेक्टमचं एक्झामिनेशन करतो. कारण आपण मगाशी बघितलेलं की ह्या पेल्विक ट्यूमर्समुळे वेनस ड्रेनेजमध्ये ऑब्स्ट्रक्शन होतं आणि ह्याच्यामुळेच व्हेरिकोज वेन्स होऊ शकतं. सो टू रूल आउट पेल्विक ट्यूमर्स आपण वजायनल आणि रेक्टल एक्झामिनेशन करतो. ऑल्सो ॲबडॉमिनचं एक्झामिनेशन करतो टू मेक शुअर की प्रेग्नेन्सी नाही आहे. मग नेक्स्ट येतं इन्व्हेस्टिगेशन्स. इन्व्हेस्टिगेशनसाठी आपण करतो वेनोग्राफी, मग डॉपलर अल्ट्रासाऊंड, ड्युप्लेक्स अल्ट्रासाऊंड, फोटोप्लेथिस्मोग्राफी. ह्या 4 गोष्टी करतो. काय काय करतो आपण, डॉपलर अल्ट्रासाऊंड, ड्युप्लेक्स अल्ट्रासाऊंड, वेनोग्राफी आणि फोटोप्लेथिस्मोग्राफी. मग आता नेक्स्ट येतं कॉम्प्लिकेशन्स ऑफ व्हेरिकोज वेन्स. आता हे व्हेरिकोज वेन्स आपण ट्रीट नाही केलं तर त्याच्यामुळे काय काय कॉम्प्लिकेशन्स होतात. त्यात आता पहिला तर सगळ्यात महिने सुपरफिशियल वेन्स अफेक्ट होणार आहेत. सो सुपरफिशियल वेन्समध्ये काय कॉम्प्लिकेशन दिसेल आपल्याला, थ्रॉम्बोफ्लेबायटस. आता आयटस लागले म्हणजे इन्फ्लेमेशन असणार. काय म्हणतात हे, थ्रॉम्बोफ्लेबायटस. सो ह्याच्यामध्ये काय होतं, सुपरफिशियल वेन्समध्ये इन्फ्लेमेशन होतं. सो पहिलं कॉम्प्लिकेशन काय झालं आपलं, थ्रॉम्बोफ्लेबायटिस, दॅट इज इन्फ्लेमेशन इन द सुपरफिशियल वेन्स. मग सेकंड कॉम्प्लिकेशन दिसतं पिगमेंटेशन. आणि पिगमेंटेशन हे मोस्टली लेगच्या लोअर पार्टमध्ये दिसतं आणि हे जे पिगमेंटेशन असतं हे असं ब्लॅकिश टू ब्राउनिश म्हणजे ब्राऊन किंवा ब्लॅक कलरचं असतं. आणि हे कशामुळे असतं, आता RBCsचा ब्रेकडाऊन होणार, इथे सगळे वेन्स वगैरे अफेक्ट झालेत. सो RBCsचा ब्रेकडाऊन होणार, मग हिमोग्लोबिनचा ब्रेकडाऊन होणार आणि हिमोग्लोबिन ब्रेकडाऊन झाल्यावर हिमोसायरेडिन म्हणून रिलीज होतं. हिमोसायरेडिन हे आयनचं स्टोरेज करून ठेवणारं कंपाऊंड आहे, म्हणजे प्रोटीन आहे एक जे आयनचं स्टोरेज करून ठेवतं. हे डिपॉझिट होतं आणि त्याच्यामुळे हे पिगमेंटेशन होतं. कशामुळे, हिमोसायरेडिनमुळे. सो सेकंड कॉम्प्लिकेशन काय सांगितलं आपण, पिगमेंटेशन होतं लेग्सच्या लोअर पार्टमध्ये, हे ऑलमोस्ट असं ब्राऊन टू ब्लॅक कलरचं असतं आणि हे हिमोसायरेडिन डिपॉझिशनमुळे होतं. हिमोसायरेडिन कशामुळे होतं आहे, कारण RBC ब्रेकडाऊन होते आणि त्याच्यामुळे ब्रेक होत 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 हिमोसायरेडिन डिपॉझिट होते, म्हणजे ते पण रिलीज होते आणि ते डिपॉझिट होते, ज्याच्यामुळे पिगमेंटेशन होते. सो पहिलं झालं थ्रॉम्बोफ्लेबायटिस, सेकंड झालं पिगमेंटेशन. आता थर्ड कॉम्प्लिकेशन सांगितलं एक्झेमा. आता कसं होतं, RBCs ब्रेकडाऊन होतं आहे, परत एक्स्ट्राव्हायझेशन होते, दॅट इज वेन्स अँड ऑल अफेक्ट झाल्यामुळे सगळं फ्लुइड बाहेर येते आणि ह्या सगळ्यामुळे ना जी ओव्हरलाईंग स्किन आहे त्या स्किनवर इचिंग दिसतं आणि जर इचिंग झालं आहे, जर खाजावतं तर पेशंट खाजावणार, तो स्क्रॅच करणार आणि स्क्रॅचिंगमुळेच पुढे जाऊन एक्झेमा फॉर्म होतं. सो थर्ड कॉम्प्लिकेशन सांगितलं एक्झेमा, कारण एवढं सगळं ब्रेकडाऊन होतं आहे, एक्स्ट्राव्हायझेशन होतं आहे, ह्याच्या सगळ्यामुळे जे लेगच्या लोअर पार्टची स्किन आहे तिथे इचिंग होतं आणि खाजवून स्क्रॅच करून मग नंतर एक्झेमा फॉर्म होतं. सो पहिले तरी कॉम्प्लिकेशन्स काय झाले, थ्रॉम्बोफ्लेबायटिस, पिगमेंटेशन, एक्झेमा. आता फोर्थ कॉम्प्लिकेशन सांगितलं वेनस अल्सर्स. आता हे जे वेनस अल्सर्स आहेत हे डीप वेन थ्रॉम्बोसिसमुळे होतात. आता डीप वेन थ्रॉम्बोसिस होतं म्हणजे डीप वेन्समध्ये क्लॉट फॉर्म होतं, त्यामुळे ब्लॉकेज वगैरे होतं आणि नंतर त्याच्यामुळे जाऊन वेनस अल्सर्स फॉर्म होतात. आता फिफ्थ कॉम्प्लिकेशन सांगितलं हिमोरेज. हिमोरेज हे मोस्टली जर काही मायनर ट्रॉमा वगैरे झालं तर त्याच्यामुळे हिमोरेज होण्याचे चान्सेस आहेत. आणि हिमोरेजसाठी एकदम सिम्पल ट्रीटमेंट काय सांगितले की पायाला एलिव्हेट करायचं आणि मग एकदम फर्म पॅड किंवा बँडेज बांधायचं, टॉर्निक्वेट नाही वापरायचं, पॅड लावायचं किंवा मग एकदम टाईटली बँडेज लावायचं. मग लास्ट कॉम्प्लिकेशन सांगितलं आहे कॅल्सिफिकेशन. हे मोस्टली जर खूप क्रॉनिक केस झाली तर वेन्सच्या वॉल्समध्ये कॅल्सिफिकेशन व्हायला लागतं. हे झालं 6वं कॉम्प्लिकेशन. सो 6 कॉम्प्लिकेशन्स काय सांगितले आहेत, थ्रॉम्बोफ्लेबायटिस, पिगमेंटेशन, एक्झेमा, वेनस अल्सर, हिमोरेज, कॅल्सिफिकेशन. आता नेक्स्ट येतं ट्रीटमेंट. ट्रीटमेंटमध्ये पहिलं सांगितलं आहे पॅलिएटिव्ह ट्रीटमेंट. आता ही पॅलिएटिव्ह ट्रीटमेंटचं जास्त काही स्कोप नसतं, म्हणजे ह्याने एवढा काही इफेक्ट पडत नाही. ह्यासाठी इंडिकेशन्स सांगितलेत, जर पेशंट प्रेग्नेंट असेल तर त्यांना ऑपरेशन जर नको आहे किंवा ते ऑपरेशनसाठी थांबलेत किंवा जर अर्ली केस असेल व्हेरिकोसिटीची तर
अशा केसेसमध्ये आपण पॅलिएटिव्ह ट्रीटमेंट करतो. आता पॅलिएटिव्ह ट्रीटमेंटमध्ये काय काय करतो, पहिलं ती हॅव टू अवॉइड की खूप वेळ तुम्ही उभं राहताय, सो अवॉइड प्रोलॉंग्ड स्टँडिंग. सेकंड सांगितलं आहे क्रेप बँडेज किंवा मग इलॅस्टिक स्टॉकिंग्स. जे इलॅस्टिक स्टॉकिंग्स असतात ना ते टोजपासून थाईजपर्यंत असतात आणि ते दिवसभर घालायचे असतात. म्हणजे इथे कसं सांगितलं आहे की तुम्ही बेडमधून बाहेर निघायचे आहे ते घालायचे, दिवसभर तसंच ठेवायचं, जोपर्यंत तुम्ही परत रात्री बेडमध्ये जात नाही तोपर्यंत ते स्टॉकिंग्स काढायचेच नाहीत. म्हणजे तुम्ही दिवसभर ते घालून ठेवायचेत आणि झोपतानाच ते स्टॉकिंग्स काढायचेत. काय, इलॅस्टिक स्टॉकिंग्स. आणि थर्ड गोष्ट सांगितली की तुम्ही एक्सरसाइज करायची, अशी एक्सरसाइज ज्याने तुमचे काफ मसल स्ट्रेंथन होतील. यात सांगितलं की पाठीवर झोपायचं, पाय वरती घ्यायचे आणि मग हवेमध्ये सायकल राईड करायची किंवा मग चालायचं, ह्या सगळ्यांनी तुमचे काफ मसल स्ट्रेंथन होतील. सो ही झाली पहिली आपली पॅलिएटिव्ह ट्रीटमेंट. म्हणजे ही एकदम बेसिक आहे, ज्याला काही कष्ट नको आहे, ज्याला असं विदाऊट एनिथिंग स्वतःच क्युअर करायचं ही व्हेरिकोसिटी, तो करणार पॅलिएटिव्ह ट्रीटमेंट. पण ह्याचा खूप लिमिटेड स्कोप आहे, ह्याने एवढं काही फरक पडत नाही. आता नेक्स्ट येतं ऑपरेटिव्ह ट्रीटमेंट. ह्यात पहिलं सांगितलं लायगेशन. ह्यात आपण लायगेट करतो आपली लॉंग सफॅनस वेन. आता ह्यात काय सांगितलं आहे, हे कधी करतो, पहिलं तर लायगेशन आपण कधी करतो, जेव्हा सफेनोफेमोरल इनकॉम्पिटन्स असेल, तिथल्या वॉल्समध्ये काही प्रॉब्लेम्स असेल सफेनोफेमोरलच्या, तेव्हा आपण हे करतो. सो दिस इज परफॉर्म्ड अंडर जनरल ॲनेस्थेशिया. ह्यात काय करायचं, जे ग्रॉइनची क्रीज आहे त्याच्यात जस्ट खाली एक ऑब्लिक इन्सिजन घ्यायचं आणि लॉंग सफॅनस वेन्सचे जे काही ट्रिब्युटरीज आहेत सगळ्यांना लायगेट करायचं आणि त्यांना डिवाइड करून टाकायचं. सो तर आपण बघूया नेक्स्ट मेथड, दॅट इज लायगेशन विथ स्ट्रिपिंग. आता ह्याच्यामध्ये आपण काय करतो, लायगेशन तर सेम करायचं की आता जी वेन आहे ते तिथे 2 लायगेजेस लावायचे आणि मधून ते कट करून टाकायची. आता लायगेशन केलं, 2 इन्सिजन घेतले, एक ग्रॉइन रिजनच्या इथे, एक मीडियल मॅलियसच्या इथे. त्यानंतर काय सांगितलं आहे, आता हे बघा काय केलं आहे आपण, एक मोठी वेन आहे, वरती 2 लायगेजेस घेतले, त्या लायगेजेसच्या मधून कट करून टाकलं, खाली 2 लायगेजेस घेतले आणि त्याच्यामधून कट करून टाकलं. आता मध्ये एक फ्री वेन आहे, ठीक आहे, कळलं काय होतं आहे. हां, आता ती जी फ्री वेन आहे त्याचा डिस्टल पार्ट एकदम टाईटली लायगेट करायचा, प्रॉक्झिमल पार्ट लूजली टाईट करायचा, ठीक आहे. मग त्यानंतर दोन्ही लायगेजेसच्या मधून त्या वेनला इन्साइज करायचं बाय युझिंग मेयर्स स्ट्रिपर, ठीक आहे. मग हे स्ट्रिपर जो आहे इट इज पुश्ड थ्रू द वेन, वरती ढकललं जातं अप टू द प्रॉक्झिमल टाय, ठीक आहे, जिथे आपलं ग्रॉइनचं इन्सिजन होतं तिथपर्यंत ते ढकलत जायचं स्ट्रिपर. अप्पर एंडला स्ट्रिपर दिसला आपल्याला की ते अप्पर एंडनी ओढून घ्यायचं अंटिल आपलं त्याचा लोअर एंड वरती येत नाही. असंच करून ती अख्खी वेन काढून घ्यायची. सो असं करून अख्खी लॉंग सफॅनस वेन आपण काढून घेतली. त्यानंतर द स्किन इज सुचर्ड. हे बेटर समजण्यासाठी एकदा ह्याचा व्हिडिओ यूट्यूबवर बघून घ्या. मग नेक्स्ट मेथड सांगितलं आहे स्क्लेरोथेरपी. ह्यालाच आपण म्हणतो फॅगन्स इंजेक्शन थेरपी. हे आपण तेव्हा करतो जेव्हा आपल्याला सर्जरी करायची नाही आहे. यासाठी आपण वापरतो स्क्लेरोसिन सोल्युशन. हे आपण वेनमध्ये इंजेक्ट करतो. हे स्क्लेरोसिन सोल्युशन काय करतं, आतल्या एंडोथेलियल लायनिंगला डिस्ट्रॉय करून टाकतं. आता आतली एंडोथेलियल लायनिंग डिस्ट्रॉय झाली मग तिथं फायब्रॉटिक ऑक्ल्युजन होतं त्या वेनचं. फायब्रॉटिक ऑक्ल्युजन म्हणजे काय की ती जी वेन आहे ती ब्लॉक होऊन जाते, ती बंद होऊन जाते. आता हेच झालं ना, आपण त्या वेनला काढून टाकलं किंवा त्या वेनला कायमचं बंद करून टाकलं, तेच करतोय आपण. सो हे झालं स्क्लेरोथेरपी. थेरपीलाच आपण म्हणतो फॅगन्स इंजेक्शन थेरपी. दिस इज ऑल्टरनेटिव्ह फॉर सर्जरी. यात आपण वेनमध्ये स्क्लेरोसिन सोल्युशन इंजेक्ट करतो. हे काय करतं, आतल्या सगळ्या एंडोथेलियल लायनिंगला डिस्ट्रॉय करून टाकतं, ज्याच्यामुळे फायब्रॉटिक ऑक्ल्युजन होतं वेनमध्ये. म्हणजेच ती वेन जी आहे ती ब्लॉक होऊन जाते, क्लोज होऊन जाते. आपल्याला तेच पाहिजे होतं. ती वेन तसंही ती काढून काय टाकली, तिला बंद काय करून टाकलं, तेच काम होतं आहे. आता या स्क्लेरोथेरपीसाठी इंडिकेशन काय सांगितलं आहे की जेव्हा व्हेरिकोज वेन बिलो नीज आहे आणि दिस इज ड्यू टू इनकॉम्पिटंट परफोरेटर्स, आणि जेव्हा ऑपरेशन करून पण सारखं रिकरंट व्हेरिकोसिटी येते. आणि हे जे कॉन्ट्रा इंडिकेशन्स सांगितलेत, डीप वेन थ्रॉम्बोसिस आणि सफॅनोफेमोरल इनकॉम्पिटन्स. आता ह्याच्यामध्ये आपण काय करतोय, आपण जे स्क्लेरोसिन सोल्युशन इंजेक्ट करतोय ते काय करतंय, ते वेनच्या इंटिमाला डॅमेज करून टाकतंय, तिथे स्क्लेरोसिस करतंय. सो ह्याचा मॅक्सिमम डोस
गिवन इन 1 पॉईंट इज 1 ml. ठीक आहे. आणि यू हॅव टू मेक शुअर की आपण एम्प्टी वेन्समध्ये देतो आहे, कारण जर एम्प्टी वेन्समध्ये दिला तर ते वॉल्स गपचूप अडिअर होऊन जातील आणि ब्लड क्लॉट, थ्रॉम्बॉसिस काहीच होणार नाही. सो इथे हे कळलं, हे एकदम बेस्ट आहे. स्क्लेरोथेरपी, ह्यालाच आपण म्हणतो फॅगन्स इंजेक्शन थेरपी. दिस इज ऑल्टरनेटिव्ह टू सर्जरी. ह्यात आपण स्क्लेरोसिंट सोल्युशन इंजेक्ट करतो, जे वेनच्या एंडोथेलियमला डिस्ट्रॉय करतं, म्हणजेच इंटिमाला डिस्ट्रॉय करून टाकतं, ज्याच्यामुळे फायब्रोटिक ऑक्लुजन होतं. ती वेन ब्लॉक होऊन जाते, ती क्लोज होऊन जाते. मग इंडिकेशन सांगितलेत की जर व्हेरिकोसिटी इज बिलो द नी, इट इज बिकॉज ऑफ इनकॉम्पिटंट परफोरेटर्स, किंवा सारखं ऑपरेशन करून पण जर सारखं व्हेरिकोसिटी येत असेल तर. कॉन्ट्रास्ट सांगितलं आहे इन डीप वेन थ्रॉम्बोसिस आणि सेफेनोफिमोरल इनकॉम्पिटन्स. आणि यू हॅव टू मेक शुअर की हे तुम्ही एम्प्टी वेन्समध्ये देत आहे, सो दॅट वॉल्स गपचूप अडिअर होतील आणि वेन क्लोज होऊन जाईल. जर एम्प्टी वेन्समध्ये नाही दिलं तर मग ब्लड क्लॉट होऊ शकतं किंवा थ्रॉम्बोसिस होऊ शकतं. मग नेक्स्ट मेथड सांगितलं आहे RFA, दॅट इज रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्लेशन. ॲब्लेशन म्हणजे काय, की जे काही ॲबनॉर्मल टिश्यू आहे त्याला डिस्ट्रॉय करायचं किंवा त्याला काढून टाकायचं. आणि हा खूप इफेक्टिव्ह मेथड आहे. ह्याच्यामध्ये काय करतो आपण, एंडोथर्मल ॲब्लेशन करतो. जे एंडोडर्मल लेअर आहे त्याला काढून टाकतो, जी खराब झालेली आहे. ह्यात काय करायचं, रेडिओ फ्रिक्वेन्सीचा कॅथेटर वेनमध्ये इन्सर्ट केला जातो. दिस इज कनेक्टेड टू रेडिओ फ्रिक्वेन्सी जनरेटर. सो त्या वेनमध्ये हीट जनरेट होती, ज्याच्यामुळे थर्मल इंजुरी होती वेन वॉलमध्ये. आणि ह्याच्यामुळे तिथलं जे काही मॅट्रिक्स प्रोटीन आहे त्याचं डिनॅचरेशन होतं आणि फायब्रोटिक सीलिंग होऊन जातं त्या ल्युमेनचं. सो इथे काय करतोय आपण, एक रेडिओ फ्रिक्वेन्सी कॅथेटर इन्सर्ट करतोय वेनमध्ये. दिस कॅथेटर इज कनेक्टेड टू रेडिओ फ्रिक्वेन्सी जनरेटर. वेनमध्ये हीट जनरेट होती, ज्यामुळे थर्मल इंजुरी होती आहे वेन वॉलमध्ये. ह्याच्यामुळे तिथलं जे प्रोटीन आहे त्यात ते डिनॅचरेट होतं आहे, ह्याच्यामुळे तिथलं जे ल्युमेन आहे ते सील होऊन जाते, फायब्रोटिक सीलिंग ऑफ ल्युमेन होतं आहे. ह्याला आपण म्हणतो रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्लेशन. इथे आपण रेडिओ फ्रिक्वेन्सी कॅथेटर यूज करून हे करतो आहे. हे सगळ्यात इफेक्टिव्ह मेथड आहे. मग नेक्स्ट मेथड सांगितलं आहे EVLS, एंडोवेनस लेझर सर्जरी. हे पण थर्मल इंजुरीच्याच मेकॅनिझमने चालतं. मग असं जे आपलं होतं RFA, त्यात पण आपण थर्मल इंजुरी करत होतो. इथे पण थर्मल इंजुरी आपण करतो. इथे आपल्या लेझरच्या टिपला स्टीम बबल्स निघतात. ह्याच्यामुळे वेनच्या एंडोथेलियममध्ये थर्मल इंजुरी होती, ह्याच्यामुळे ल्युमेनची फायब्रोटिक सीलिंग होती, ल्युमेन सील होऊन जातो. सो एंडोवेनस लेझर सर्जरीमध्ये काय सांगितलं आहे, ह्याचा मेकॅनिझम पण सेम आहे. आपण थर्मल इंजुरीने करतो. त्या लेझर फायबरच्या टिपला असतात स्टीम बबल्स. हे काय करतात, वेनच्या एंडोथेलियममध्ये थर्मल इंजुरी घडवून आणतात. आता ते खराब झालं तर त्याच्यामुळे त्याच्या ल्युमेनला ते सील करून टाकतं ड्यू टू फायब्रोसिस. सो फायब्रोटिक सीलिंग होतं आणि ल्युमेन सील होऊन जातं. सो आपण काय काय बघितलं ट्रीटमेंटसाठी, पहिलं तर पॅलिएटिव्ह ट्रीटमेंट, मग ऑपरेटिव्हमध्ये बघितलं लायगेशन, मग लायगेशन विथ स्ट्रिपिंग, मग स्क्लेरोथेरपी, मग रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्लेशन दॅट इज RFA, आणि एंडोवेनस लेझर सर्जरी EVLS.